महादेवदादा युथ फाउंडेशनकडून महाआरोग्य शिबिराचे आयोजन। समाजात आरोग्य शिबिरे होणे गरजेचे। माजी मंत्री अजितराव घोरपडे। मिरजेच्या सुभाषनगर येथील सोनाई हॉलमध्ये आज महादेवदादा दबडे युथ फाउंडेशन यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी मंत्री श्री अजितराव घोरपडे सरकार यांनी प्रसार माध्यमांशी बोलत होते की समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरासारख्या सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या उपक्रमांची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे। शासकीय पातळीवरून योजना येत असतात, मात्र सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही। प्रशासनातील त्रुटीमुळे या गोष्टी अवघड झाल्या आहेत। यामुळे कुणीतरी हे शासकीय प्रशासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे। आज सुभाषनगर येथे झालेल्या आरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचे पाहून समाधान वाटले। पुढील काळात आरोग्य शिबिराबरोबरच सामान्य लोकांच्या जीवनातील प्रपंचातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी केले। सुभाषनगर या ठिकाणी आज आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आमचे खंदे कार्यकर्ते, विश्वासू कार्यकर्ते महादेवराव दबडे यांच्या माध्यमातून आयोजित केला आणि त्याची या ठिकाणी आज सांगता झाली। बंधूंनो, अशा कार्यक्रमाची सामुदायिक पद्धतीने जी काही उभारणी केली जाते त्याची फार मोठी गरज आज आहे। शासकीय पातळीवर योजना येतात जातात, परंतु सामान्य माणसाला तिथपर्यंत पोहोचणं हे थोडं कठीण होते। प्रशासनातल्या त्रुटीमुळं या गोष्टी आता अवघड झाल्यात आणि म्हणून कुणीतरी ते प्रशासनातले लाभ हे सामान्य माणसापर्यंत मिळवून देण्याचे प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे आणि ते प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेले बघून अतिशय समाधान वाटलं। अशाच पद्धतीने या पुढील काळात आरोग्याची शिबिरं तर व्हावीच, पण सामान्य लोकांच्या प्रपंचातील सुद्धा काही अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्न होत राहावेत, अशी मी महादेवरावांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतोय।